हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आम्ही एकदम मजेत आहोत. आणि हो बघा, आज आम्ही आलो आहोत स्ट्रीट फूड खाण्यासाठी. तर आज लेकीची फार इच्छा होती की मम्मा मला स्ट्रीट फूड खायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे, चला जाऊया. आणि मग गेलो आम्ही स्ट्रीट फूड खायला. आणि इकडे आम्ही ऑर्डर केले होते तंदुरी मोमोज. हे श्रावणी ऑर्डर केले होते तंदुरी मोमोज. खूप भारी टेस्ट आहे या तंदुरी मोमोजची. एवढे भारी लागत होते ना खायला, खूपच म्हणजे खूप खूप छान लागत होते. ती घेऊन आली ऑर्डर आणि सगळ्यात पहिले टेस्ट केले नितीनचं टेस्ट करून झाल्यानंतर मी गेले. ते एवढे गरम होते ना की खाता पण येत नव्हतं. खूप मस्त टेस्ट होती. तंदुरी मोमोज मी पहिल्यांदाच खाल्ले. तंदुरी मोमोज खाऊन झाल्यानंतर आम्ही ऑर्डर केलं होतं मैसूर डोसा. आमच्या इकडे लोखंडवाल्यामध्ये सगळे स्ट्रीट फूड मिळतात. तिथे इतका छान मैसूर डोसा मिळतो ना. जी मैसूरची जी भाजी बनवलेली असते ती एक ऑसम असते. ऑसम टेस्ट आहे. तुम्ही कधी गेलात तर नक्की टेस्ट करा. खूप भारी टेस्ट आहे. तर इकडे आम्ही मैसूर डोसा खात होतो. श्राव मोमोज घेऊन आली होती. नितीननी मैसूर डोस्याची ऑर्डर दिली होती. तर असं आमचं इकडे सगळेजण आम्ही तिघे मिळून मैसूर डोसा खात होतो. नंतर मग श्राव गेली पाणीपुरी खायला, कारण नितीनला पाणीपुरी नव्हती खायची. इथे मग श्राव तिचं मोमोज खाऊन झाल्यानंतर गेली पाणीपुरी खायला. आणि नंतर तिने मला पण बोलवलं आणि मलाही पाणीपुरी भरवली. आणि ती पाणीपुरी होती तिखट. मी खाते मीडियम, तिने मला भरवली तिखट. तर ते मला फार तिखट लागलं. पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर मग मी माझे ऑर्डर केले प्लेन मोमोज. श्रावणी पहिले तंदुरी मोमोज ऑर्डर केले होते. इथे मी प्लेन मोमोज ऑर्डर केले. आणि ते पण भलतेच गरम. सगळं तोंड भाजत होतं. खाताही येत नव्हतं. आणि थंड झाले तर ते चांगलेही लागत नाहीत. त्यामुळे आम्ही ते गरमागरम मस्त त्याचा आस्वाद घेतला. तोंड भाजत होतं तरी आम्ही खात होतो. मोमोज खाऊन झाल्यानंतर लेकीला खायचं होतं डेझर्ट. मग गेलो आम्ही डेझर्ट खाण्यासाठी. तर बघा, इतकं छान आहे ना हे. खूप भारी आहे. खूप म्हणजे खूपच भारी आहे. इथे बघा, आतमध्ये एंट्री केल्यानंतर परत मग तिकडे आल्यानंतर तिने विचारलं की आता इथे मी काय खाऊ. तर हे म्हणजे तिला बोलले की तुला जे घ्यायचं आहे ते घे. डेझर्टमध्ये तुला काय खायचं आहे ते खा. तर मग लास्टच्या काउंटरला गेले आणि बोलते की मला तो कुठला तरी कप केक पाहिजे. तर हे बोलले ते खाण्यापेक्षा तो लावा केक असतो तो घे. मग तिने तिकडे तो एक ऑर्डर केला लावा केक. आणि नंतर परत नितीनने पण ऑर्डर केलं. आणि हे बघा, तुम्हाला मी इथलं वातावरण दाखवते. ह्या शॉपमध्ये इतकं भारी वातावरण आहे ना. आतमध्ये गेल्यावर एकदम फ्रेश वाटतं. आणि इकडे एक बड्डे पार्टी पण होती. त्यांचं प्रिपरेशन चालू होतं बड्डेचं. खूप छान त्यांनी प्रिपरेशन करून दिलं होतं. हे सगळं शॉपवालेच करतात. आपण फक्त त्यांना सांगायचं की आमचा असा कार्यक्रम आहे. आणि इकडे बघा, तिची ऑर्डर तोपर्यंत आली नाही. बघा ही काय करते नखरे. अशी यांची इथे मस्ती मजा चालू होती. आणि मग तिने मागवला तो केक. आणि नितीनचे समोर ठेवलेले पॅम्पलेट होते ते साईडला सगळे करत होते. आणि बघा, तो एवढा डार्क असतो ना, तो अजिबात मला आवडत नाही. आणि नितीनने ऑर्डर केला होता पनीर पफ. हे त्यांचं सगळ्यात फेवरेट डिश आहे. हे स्पायसी होतं, हे डेझर्ट नव्हतं. पण त्यांना इथे आल्यानंतर ते दिसलं तर ते आवडतं त्यांना. त्यामुळे मग त्यांनी ते मागवलं. आणि इथे या दोघांच्या एवढ्या गप्पा चालू होत्या ना, बापरे. त्यांचं डिस्कशन चालू होतं त्या पफवरून. हे असे पफ ती फिरायला गेली होती तिकडे कसे पफ मिळतात हे नितीन तिला सांगत होते. आणि ती त्यांना सांगत होती हां डॅडू, इकडे खूप छान मिळतं. असं तसं तिचं चालू होतं. तर मी ह्यांना बोलत होते, अहो ती एकटी गेली होती, आपण नव्हतो तिच्यासोबत. तर हे मला बोलतात की अगं तिने खाल्ल्यानंतर तिला कळलं असतं. असं यांचं चालू होतं. आणि मग ते संपून झाल्यानंतर गेलो आम्ही, बघा कुठे आलो आहे. इथे आलो आम्ही नॅचरल आईस्क्रीम खाण्यासाठी. कारण तिला काही झालं तरी आईस्क्रीम खायचीच होती. म्हटलं ठीक आहे. मग इथे आल्यानंतर आम्ही 1-2 टेस्ट केले. मी जांभूळची टेस्ट केली होती. मला जांभूळ फार आवडली. पण माझं पोट झालं होतं पॅक, त्यामुळे मी काय आईस्क्रीम घेतली नाही. नितीननी अंजीरची आईस्क्रीम घेतली आणि श्रावणी घेतली मलाई आईस्क्रीम.
अशा ह्या दोघांनी दोन ऑर्डर केल्या आणि मस्तपैकी यांनी यांची आईस्क्रीम एन्जॉय केली. मी घेतली नाही, त्यामुळे नितीननी मला एक स्कूप भरवला. छान होती आईस्क्रीम. अंजीर आईस्क्रीम अशी पण मला खूप आवडते. आणि श्रावणी घेतली होती मलाई आईस्क्रीम, जी आलिया भट ना, हां आलिया भट्टच खाते ती वाली आईस्क्रीम. मला बोलते मम्मा ती स्मेल करून सांगते की ती कुठली आईस्क्रीम आहे. इथे नितीननी अंजीर आईस्क्रीम कशी लागते हे सुद्धा तिला टेस्ट करवलं. श्रावणी पण, दोघं एकमेकांचं चालूच होतं टेस्ट करा करी. इथे मी श्रावणी मला तिची जी आईस्क्रीम होती मलाई ती मलासुद्धा टेस्ट करवली. असं करत करत त्यांनी त्यांची आईस्क्रीम संपवली. श्रावची बाकी होती, तर आम्ही आईस्क्रीम घेऊन म्हटलं चला आता जाऊया घरी. म्हणून आम्ही निघालो होतो आणि हे गेले होते गाडी आणायला. तर गाडी आम्ही तिकडे समोर लावली होती, त्यामुळे आम्ही दोघीच बाहेर चालत होतो. म्हटलं ठीक आहे, त्यांची गाडी आणेपर्यंत आपण सोबत चालूया. तर बस आजचा व्हिडिओमध्ये एवढंच होतं. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्या इथले स्ट्रीट फूड जर तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही नक्की आमच्या लोखंडवाल्यामध्ये या आणि ते स्ट्रीट फूड तुम्ही एन्जॉय करा. खूप भारी असतात, खूप टेस्टी लागतात. तिकडे सगळ्या प्रकारचे तुम्हाला स्ट्रीट फूड खायला मिळतील. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.